రోజు అశోక బుద్ధ విహార్ కైలాష్ నగర్ ఆదిలాబాద్ యందు వర్షావాస్ దినోత్సవం బుద్ధిస్తే మైత్రిసంఘ్ ఆధ్వర్యంలో ఘనంగా నిర్వహించారు। ఈ కార్యక్రమానికి బౌద్ధ భిక్షువు పూజ్య బంతేజీ ఆర్య సంఘమిత్ర హాజరై ధ్వజారోహణ చేశారు। అనంతరం తథాగత్ గౌతమ్ బుద్ధునికి, సామ్రాట్ అశోక్కి, డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ చిత్రపటాలకు జ్యోతి ప్రజ్వలన చేసి పూలమాలవేసి బుద్ధ వందన ఆలాపించారు। అనంతరం బుద్ధ అండ్ హిస్ ధమ్మ అనే గ్రంథ పఠన చేసిన వారికి ఘనంగా శాలువాతో సత్కరించారు। आता सगळ्या लोकांना कळून आलेले आहे की या देशामध्ये जाती प्रथा कोणत्या चरमसीमेवर गेलेली आहे। जर कोणी म्हणत असेल की आता जाती प्रथा नाही, जातीवाद नाही, सगळे आम्ही मोठे झालो, शिकलो, सवरलो, लखपती झालो, कोणी करोडपती झालो, माडी झाली, गाडी झाली असं कोणी म्हणत असतील तर त्यांच्यासारखं ते म्हणतात ना गढूळ पाण्यामध्ये कोणी नाही असं स्पष्ट दिसून आहे। कारण हल्लीच झालेली जी घटना आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे सीजीआय म्हणून आहे तशा व्यक्तीवर जेव्हा हल्ला होतो तर तुमच्या आमच्या सत्याची काही ऐपत नाही। म्हणून आपण त्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे की आपण काही केलं तरी ब्राह्मण होणार नाही, आपण तेच आहोत आणि बुद्धाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट सर्वांना कळली पाहिजे। आणि की कुठंतरी जाऊन काय करतो म्हणलं तर त्यांनी जोडा खाल्लाय आणि आपल्याला दुसरंच काहीतरी खाण्याची परिस्थिती निर्माण होईल। आणि त्याच वेळेस बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बुद्ध धर्म कधी उगममध्ये बुद्ध धर्माचा उगम कधी वाढेल, या भारतामध्ये बुद्ध धर्माचा जास्तीत जास्त उगम कधी वाढेल तर सायन्सची प्रगती जेव्हा जेव्हा होईल, मनुष्य वास्तव परिस्थितीकडे जेव्हा जेव्हा धावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा बुद्धाकडे धावण्याचं म्हणजे बुद्धाच्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला सर्वांना स्पष्ट कळून येणार आहे। आणि कुणाला कळले नसेल तरी हळूहळू कळण्याची ते आता वेळ आलेली आहे। आणि या प्रसंगी पुन्हा मी सांगू इच्छितो की परवाच आमच्या इचोड्या या ठिकाणी वर्षावासाची समाप्ती झालेली आहे आणि पुन्हा येत्या 16 मार्चला आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या अनुषंगाने, सर्वांच्या सहाय्याने किंवा सर्वांच्या सामीलपणाने बौद्ध धर्म परिषदेच्या सगळ्याला माणुसकी आणि माणसात बसायचे